खोलाय खोलाय मी पावते काकीचं गाव पण हेच आहे आणि काकी लहानपणापासून मजा करतात या कोणता हे कोणता अरे ढो कोणता तुमचा गुड मॉर्निंग. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीड ब्लॉग्स मध्ये. वाजले बरोबर सकाळचे 8:30 आणि बरोबर 7:45 वाजता आम्ही घरी पोहोचलो आहोत. आणि त्याच्यानंतर आता पब्लिक निघाली आहे नदीवर आंघोळीला. हा नाद आहे का पब्लिक? नाही बघितलं सदरा आणि जीन्स वर नाद आहे का पब्लिकचा? टॉवेल बिवेल घेऊन एकदम. आणि आमच्या उदय दादाचं घर दाखवतो तुम्हाला. हे आहे उदय मोरे यांचं घर. तेच सर बॅट बॉल भाई, तेच सर. त्याची व्हिडिओ टाकूच पूर्ण. घर आपण तुम्हाला दाखवूया मस्त एकदम फुल एकदम क्लास मस्त एकदम. आणि काय निसर्ग आहे घराच्या अवतीभोवती. हे असं घर आणि हा असा भात शेतीचा निसर्ग. लोक काम करतायत म्हणजे क्याही बोलेंगे अभी, क्याही बोलेंगे भाई. आणि हे बघा, हे अंगण असं आहे. खराब होऊ नये म्हणून त्याने प्लास्टिक टाकलंय. हा, आणि आम्ही मुंबईला कौलावर टाकतो ताडपत्री. हा तेच, पत्र्यावर कौलावर एकच झालं. सो गाईज लेट्स गो. बनियन कोणती घातली? अच्छा, शिवलेस लेसच आहात. ये चला चला भाई. पण सिनेक आहे, खूप सिनेक आहे एकदम भारी. काय बोलताय? वरते भाई, वर फार्म हाऊस जाण्यापेक्षा इथं आलं ना वरते भाई. तिथे खड्डा करायला पाहिजे स्विमिंग पूल साठी. हा ते करू आपण, खाली केलेला इथे करूया. हा पाणी वाचायचं आहे फक्त, काम चालू आहे सध्या. हा आता पाणी वतूया आणि मग इथं पूल टाइल्स लावून वगैरे ब्ल्यू कलरचे त्या येतात ना स्विमिंग पूल साठी. राईट, ते लावलं ना. आणि इकडून पायवाट. हे बाजूचं घर कोणाचं आहे भाई? अच्छा अच्छा, ओके ठीक आहे. बट नाईस यार, काय घर आहे. आणि मी असं ऐकलं की ह्यांच्या गावी फणस खूप असतात. सो त्याच्या घराच्या मागेच फणस आहेत. इकडं सुद्धा माझ्या मम्मीने मला सांगितलं आहे की फणस घेऊन ये भाऊ. त्यांच्याकडे चिक्कार फणस असतात. ते डाचिक डाचूक भाई गाडीमध्येच राहिली, गाडीमध्येच राहिली डाचूक. हा भाई, पप्पांची मी बॅटरी आणली टॉयलेटला जायची, डीजे नाईट म्हणून. ए चला भाई, काका गेले. कू बोले अशा तऱ्हेने बॉक्स क्रिकेटची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे काहीशी. आता काय खूप कष्ट करत आलो आहोत, पण काही व्यर्थ नाही गेले आहेत. हातावर जोर देत आहे. वा वा, कोणत्या? कोकणाची चेडू आणि गावात गावा केली या सगळ्यांचा कोकण दाखवचा तिका. चेडूचा हा बेडू उड्या मारतोय वांग बनवले. घेऊन काय वांग्यावर. चला नंदनवनाला टाळा मारा पटापट. कसं वाटतंय ते? काय कसं वाटतंय म्हणजे? 3 ठिकाणी 3 म्हणजे असं उभं करायचं 3 ठिकाणी 3 आणि मग त्याच्यात मोबाईल लागायचा.
उपवास बोलून 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 तर मला तर वाटतं जेवणच घेतलंय. याचं काय कुठलं होतं का उपवासाचा फरसाण नाही रे, त्यात चिवडा होता. नाही माझा उपवास आहे, हा खातो हे. हा खातो. आणि माझ्यासोबत न उपवासवाले पण गिळतात हे. हे बघ मी नव्हतो. तुम्ही खात होते तेव्हा ह्यांनी डोळे बंद केले होते. नाही डोळे बंद केले होते 1 तास. झोपला नव्हता. भाई गाडीमध्ये मजा आली भाई, गाडीमध्ये खतरनाक मजा आली. काय बोलतो भाई, मजा आली ना? ह्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे भाई. पहिल्यांदा असे कस्टमर भेटले असतील ना तुला, ज्यांनी आग लावून टाकली गाडीत. गाडी पण चालू नसती दिली, तू गाडी नको चालू. तेच तर आम्हाला येत नाही म्हणून तुलाच लास्टला बसला असता भाई. मी आज गाडी तेरा भाई चलाएगा. हा चायवाल्याची तर बोलला होता, आता मी घेतो. चाय प्यायलोय आपण, चाय प्यायलोय. तेवढ्यात पाऊस आला ना, तर घेतलीच होती. चला फणस वाट बघतायत हे भाई, खतरनाक. चला फोटो नाही, व्हिडिओ काढतोय. फोटो नंतरला काढतो तिथे जाऊन. तेच तर अशा तऱ्हेने गँग चालली आहे नदीवर. कमरेला टॉवेल बांधून पोरांनी दात नाही घासले पण नाश्ता केलाय. आणि हा मी हे घेतला होता. हा ठीक आहे ना, ठीक आहे. हो चला. वांग्याचं दुसरं नाव कोंबड्या आरवलेत. चेंगडा बोले. खतरनाक. अशा तऱ्हेने काकींनी मशिरी सोडलेली असताना आमच्यासाठी, नाहीतर काकींचा सकाळचा नाश्ता मशिरीचाच असतो. तर आता आपण आज चाललो आहोत कुठे चाललो आहोत आपण? आयनाच्या डोहावर. नाईस. सफर का ही थांबे सफर का रहा. कशाला आणला तो स्पीकर? आईनाचा डोहा असा पॉइंट एक गावात. त्यात आमचे क्रिकेट प्रेमी भाऊ दीपक भाऊ ढवळे, उत्कृष्ट असे गोलंदाज आणि अप्रतिम अशी फलंदाजी करणारे, भटवाडीमध्ये गाजलेले पण तुर्तास संन्यास घेतलेले. तेच तर तुमचं इंट्रोडक्शन चालू आहे भाई. बघा तर खरी. नाद आहे का? एवढं नाद आहे का? व्ह्यू दाखवा. अजूनही ती रग अंगात आहे त्यांच्या. आणि हा व्ह्यू बघा. क्या ही बोल सकते इसको. हे बघा इकडे तर खतरनाक व्ह्यू, आणि सगळ्यात खतरनाक व्ह्यू हाच आहे. द ओजी गँगस्टर्स कमरेला टॉवेल बांधून, आणि त्या टॉवेलात त्यांची आपली गोष्ट एक लपवलेली. द रिअल ओजीज आर हिअर. आणि मागून मस्त की गाय आणि तिचा वासरू येत असताना. ओजी गँगस्टर चेंगड्या बोले, कू बोले. तर हा आहे महिपतगड. दिसतोय बघ, महिपतगड दिसतोय. हा राईट. हा महिपतगड. इकडे या साईडला कोयना. हा आपण जाऊ नाही शकत ना, पण नाही जाऊ शकत. ठीक आहे. अरे डोंगर चढायला लागेल ना. हा आपला फक्त 1.5 दिवसाचा प्लॅन आहे. तेच तर. 2 दिवसाचा आहे. अरे आपला प्लॅन 1.5 दिवसाचा आहे भाई, 1.5 महिन्याचा नाही. 1.5 दिवसाचा गणपती आपला. तेच तर. कधी जाऊन जर आपल्याला पण खरंच यार हा पण झाड आहे, त्या झाडाला पण एकच फणस दिसतोय खाली. 2 आहेत पण तो पण जमा झाला. ऍक्च्युली बार्बिक्यू फणस आहेत ते. हा
खरंच यार वाईब आहे भाई. एवढे 8 तासाचा एफर्ट दिलाय आम्ही न झोपता न झोपता. फक्त एकाने एकाने फक्त एक तास डोळे बंद केले. तू नाही झोपला बा, अजिबात झोपला नाही. आम्ही झोपला आम्ही. खूप मजा केली भाई, खूप मजा केली गाडीत. आणि आता तेवढीच उत्सुकता घेऊन आलोय गाव फिरायला. तेच तेच सगळं आपण ही कधी बांधली ते नाही. आता आपण आलो आहोत आयुष्याच्या शेवटच्या वळणावर. ती जी जागा ती आपल्याला समोर कायची दिसते, जिथे राख रांगोळी होते. राख रांगोळी. कोणी असो, बडा छोटा, अमीर गरीब, फकीर फकीर, कोणी असो दे, मोठा शाणा, तो इथे देणार. काय बोलले संत? जीवनाचा अंत. काय बोलले विजय संत? काय बोलले विजय पंत? पंत म्हणतात जीवनाचा अंत. कावडा मोठा हा संत. पाया पडू दे. घ्या शरण घ्या. नुका नुका. कुठे चालला? ग्राउंड नाही भाई, इथं जायचंय. नाईस व्ह्यू भाई साहब. गाव फिरायला आलो तो भाई. काय झालं रे? काय आलं? गाव फिरायला आलो तो भाई. सगळं काही फिरूनच जायचं. स्मशानभूमी गावामध्ये असतं कॉमन आहे रे भाई. थांबा ना, येतात ना ते मागून भाई, ते सांगतील ना. आपले गाईड मागे, आपण उतावळेगिरी करते पुढे पुढे. 2 दिवस काढायचे आपल्याला इथे. अच्छा, तर इथे आंघोळी करायची आपल्याला. कमी आहे पण. अच्छा अच्छा, डमरू लागेल तिथे. आमचे गाईड आलेले आहेत. आमच्यातला एक सदस्य त्यांच्यातच सामील झालाय. तो पण धीम्या गतीनेच येतोय. चेंगल्या बोले. अहो घ्या. हा पुढे 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 आता इंट्रोडक्शन द्या. काय काय कुठे तुम्ही सगळी माहिती देऊ शकता आम्हाला. काय आहे काही नाही. पहिल्यांदा पाऊल ठेवलं तुमच्या गावात. नाहीच, अशीच माणसं मला हवेत. अच्छा, महिपतगड. आणि जायला रस्ता आहे ना? हा राईट. टेकडी दिसते ते पण असं दिसतं ना. हा ते तिथून कडे लूट करायचे. अच्छा, आणि जायला रस्ता कुठे तर? अच्छा, आणि उत्तराला उद्याची संध्याकाळ. थांबा भाई, हळूहळू. शेताडीतून वाट काढत आम्ही चाललो झऱ्यावर. नदीवर. मी नदीवर बोलतो, काही जण झऱ्यावर बोलतात. मग मी झऱ्यावर बोलतो का, काही जण नदीवर बोलतात. पर्या घरी. आणि इकडे ह्या डोंगरांमागे कोणता? इकडे हा काढा. हा 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 इकडचा. हा अच्छा, हा काय बोलताय भाई, एवढं जवळ आहे? हा तेच तर. फिरून यायला लागते. तेच सांगतो तुम्हाला. तर आत्ताशी आमची पहिल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. अजून कंप्लीट. हा अच्छा, इथून वरपर्यंत. म्हणजे किती चौंड? 1 2 3 4 सगळे चौंडे आहे.
आपल्याच आहेत भाई. चला सुरुवात करा नांगरायला. ए दीपक बैल लाव. अच्छा दीपक बैल लाव बोलतो. अच्छा हा आता असं पण कोण नाही करायला वयानुसार. आता आपलीच आहे ना, आपण इथूनच जाऊया. अच्छा हा तिकडे जायचं आपल्याला. हा 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 सरळ चाललाय तो वर. अच्छा डोंगर नाही चढणं आहे. फिल्म खरा दिसतो तुला. तो हे बघ समोर हात बोटा समोर मांडी. तो छोटासा. हा 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 त्याचा पण घे फोटो. तुला झाडावर जायला लागेल. नाही ना झूम होतो ना भाई आपल्याकडे. हा बघा हे तेजाला सगळं माहिती पण तुला सांगणार नाही. तो उदय असता ना उदय. अरे तुला काय इंटरव्ह्यू दिला असं त्याने तुला. तेच तर माहिती काय तुम्ही येणार माहिती नाही आम्हाला. आम्ही गपल्यात मध्ये निघालो. भाई आपला स्विमिंग पूल आलेला आहे आता. तेच तर बघा ओरिजिनल स्विमिंग पूल. ते पण फिल्टर पाणी 24/7. 24/7. आणि फिल्टरेशनसाठी खर्च पण आम्हाला काहीच नाहीये. फुकटचं फिल्टरेशन आहे आम्हाला. ना मशीन काय कुठलंच कनेक्शन नाही. तेच तर पास नाही आता आने वाले हे. अजून काय तुला पाहिजे? तेच तर जीवनाची मजा तीच. खायचं आणि फक्त फिरायचं. सकाळी काय पॉली बोलला. खाणे का पिणे का सोने का नाही. सोने का नाही भाई. इट एन्जॉय डोंट स्लीप ऑन द रिपीट. सकाळी बोलला ते आठवलं. रात्री सांगतोय काय तुला आठवलं नव्हतं काय. नाही 1 तास. अरे 1 तास डोळे बंद होते ना त्याच्यात झालं सगळं. एवढा टाइम माझ्यासाठी. आपण कोण आहे? दीपकला काय मस्का लावला त्याने. तेच तर खतरनाक भाई खतरनाक. कुछ तो है इधर. काळी महिना घे बघ. अरे काळी मैना. ओ माय गॉड. तो काढ तो. तो नाही खराब आहे. तो पानावरचा. बाबा हा पानावरचा खराब आहे. बघ ना त्यात कोण दिसत नाही. बघ करवंद देतात रे. करवंद आहे. बादशाह भाई बादशाह. तुला पाहिजे खाऊन बघ. नाही नाही अरे द्या चांगला आहे. नको नको. बाबा तू बाबा प्रोटीन वर आहे. अरे हा काढा ना. हा का नाही काढला. हा बघ खराब आहे तो. खराब आहे काय. हा घे. आंबट आहे. तो बघ तिथं आतमध्ये बघ. आंबट आहे. चल पुढं. आंबट आहेत. जाऊ दे गोड असते तर मी तिथं बसलो असतो. म्हणून तर मी तेच तर मी बघत होतो तू काय बोलतोस. एवढी नाही रे. ठीक आहे ना. नॉर्मल आंबट असतं. तो यायचा बाजूला. हाय काय करतोय. तो पांडवांचा बोलतो ना. हा हा तिथं जवळपास आहे. पांडवांचं म्हणजे काय आहे ते पांडवांचं असं काय होय. पांडवांचं काय बोलतात तुम्ही. पांडव टाकाय म्हणजे वस्तीला असायचे पहिले. असं आंबले वगैरे होते. असं अच्छा. टाकाय. मग ते कुठे तिथे मध्ये. हा जो कडा आहे ना हा चिरा, हा त्या इथंच आहे. म्हणजे हा इकडे आहे. हा आपला मैपतगड. हा. त्या बाजूचा असा हा. जिथे दुःख दिसतंय ना हे बरोबर हा. तिथे. आणि हे इकडे आहे पांडव टाका असं वरती आहे ना त्या बाजूला. तर त्या बाजूला आहे ना. चला मित्रांनो आमची गँग पोचली आहे नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये. तर आपण पण मजा घेऊयात आणि आनंद लुटूया या सफरीचा. ओन फार्म हाऊस आणि
आणि करवंदाची रास रास हो करवंदाची रास बघायला या. खतरनाक भाई. हातावर दाखव ना हातावर जमा कर ना. रास 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 करवंदा दाखवाशी हातावर. हा कवरी लवकर लवकर भाई. भाई खतरनाक रे. आनंदाचे डोही आनंदा तरंग. क्लास रे भाई क्लास. कोकणासारखं सुख जगात कुठे मिळेल माहित नाही. ना मेलेला आहे तो. एक नंबर. कोकणात मिळालेला जन्मच हा देवाचा आशीर्वाद असावा आम्हाला. हा आमचे सूरज भाऊ काहीतरी वेगळीच कारनामी करतात. त्यांना आय थिंक या मे महिन्यामध्ये करवंद खायला मिळाले नाहीयेत. दाखवा सर. सरजी हे आमच्या कोकणातले आतापर्यंत झालेली रिअल कोकण. ते वरचे काढ मोठे मोठे आहेत भाई. या वर्षी लवकर पाऊस पडल्याने करवंद खायला भेटली नाहीत आम्हाला. याचा आनंद घेतो. आराम से आराम से. हळू हळू त्या सुक्यावर जा तिकडे उजव्या बाजूला उजव्या. चला आपण पण क्रॉस करूया. डेअर टू लिव्ह. भाई साहब आज तर फुल ॲडव्हेंचर आहे. आरामात या रे आरामात या. असं पण शेवाळी आहेच आहे. खतरनाक. फुल एकदम निव्वळ पाणी एकदम निव्वळ पाणी. एक नंबर. या सरळ सरळ या. तिकडे वर जाऊ दे. तू पुढे दे पहिला. तू बॅट बीट घेऊन आलाय. सर्वायवल सिरीज. भाई साहब चला आता आपली बारी. आईनाचा डोह भाई एक नंबर आहे भाई. इतक्या आतमध्ये गाव आहे पण वाईफ फुल क्लास आहे. पहिल्यांदा वडगावात आणि सुरुवात अशी होते तर भाई 2 दिवस आपल्याला गाजवायचे अजून. हा काकीचं गाव पण हेच आहे आणि काकी लहानपणापासून मजा करतात. या कोणता डोह
अरे ढो कोणता तुमचा बस हो भाऊजी इथे बघा. तुम्ही अरे आपण जा कन्फर्म मारलो आरामात उडी मारा पण लांब मारा. या रेतीत मारला तरी झालं हो. जरा गणपती बाप्पा मोरया विजेता विजेता जा बोली जा रे जा तुरंत जा. तर अशा तऱ्हेने पावसाळ्यात काप्या फणसाचे गरे. मेहंदी कोटाचा डावस रंगलेला आहे 5 जणांमध्ये. एक जण असाच बसतो, बघून बसतो आपला. आणि काय कापू आगे भाई, खतरनाक भाई खतरनाक. या सगळ्यांनी गरे खायला, काप्या फणसाचे गरे वडगावचे, एकदम फ्रेश फ्रेश ताजे ताजे, एक नंबर आहे बादशाह भाई. माझी मम्मी बोलली तिथे खरं आहे, खरं सांगतो. आंघोळ बंगोळ झाली, जाऊया मस्त जेवूया घरी. जेवण मल्टन बसले जेवायला, भाव बसले आमच्या सोबत. रिव्ह्यू स्टार विजय शिंदे जेवणात. उपवासी आहेत. उपवास काय आणि दुसरे उपवासी गेले तर बाटल्या आणायला पाण्याच्या. खा आता गरम गरम आहे. तर आता थंड झालं बोलू नको. चला सुरुवात करूया. शुभ दुपार मित्रांनो. आणि या पंक्तीचा आस्वाद घ्यावा सगळ्यांनी. गुड मॉर्निंग. तर मस्तपैकी झोप बीप काढून 4:45 वाजलेत आणि आता पब्लिक निघाली गावच्या मंदिरात. चेंगड्या बोले, चेंगड्या. आणि आम्ही बॅट पण घेतली सोबत. मंदिरामध्ये जाऊ, पाय वगैरे पडू आणि मग नंतर क्रिकेटचा सामना रंगणार आहे. जंगी सामना. जो हरेल तो उद्या सकाळी चिकन देणार. वडा पण काहीच. हॉरर झाड आहे. रात्री जो कोण येणार तो या झाडाला घाबरणार. बस उधर से हम लोग आए थे.
भाई तो टोक पण झूम होता भाई, खतरनाक वाला झूम होतो. फोन कोणाचा? हा ना, एक नंबर भाई. फुल एकदम सह्याद्रीच्या डोंगर रांगा मध्ये वसलेलं आहे. आणि इकडे कमानी आहे. तर गावामध्ये एकमेव दुकान आहे, सो त्या दुकानामध्ये आपण जाऊया. बस क्या दुकान म्हणजे एकदम जीवाभावाचा विषय बाबा. काय बोलतो? खतरनाक भाई, खतरनाक. अरे खतरनाक. काय पाहिजे, काय पाहिजे? फेविक्विक घे का, सगळ्यांच्या तोंडाला लावून टाकूया. काय पाहिजे? गावाला आइटम कुछ है क्या? हाँ चिक्की घे भाई, सगळ्यांना चिक्की शेंगदाण्याची. किती जण आहेत मोजले का? 1 2 3 4 5 6 7 8 10 चिक्क्या घे. 10 कोणता कोणतरी हवे आहेत आपले. खतरनाक भाई. मासे पकडायला ना. हा हे झऱ्याखाली असं लावतात जाळं टाईप, आणि ह्याच्यामध्ये सगळी मासोळी गोळा होते. पकड रे, असं पकड, असं आलो पकड. मुंबईची पोरा चालली क्रिकेट खेळायला. आणि इकडे हे काका बनवत आहेत जाळं, आणि ते फायनल मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट. हा ना, खतरनाक. कुठली ती कशा पाहिजे. हे आहे वडगावातील मंदिर. कुठे चाललेत? कोणती? हा रे, समजलं. सकाळी तिकडं आपण जाऊ फिरूया. सकाळी कशी आपण आली तशी. काय बोलला माहितीये, जो आता तो टावर बनतो ना जिओचा, तो पण आता हिरवी झाडीमुळे दिसत नाही त्याला. तो काय समोर, तो वेगळा आहे, तो BSNLचा आहे. टेक्नॉलॉजी हा चला. हर हर महादेव. इकडे पण
हा चला रे. हे देवी निसनाई देवी, हे बैरी देवा, हा तुम्हाला आम्ही हात भेटीला नारळ आणलाय, तो तुम्ही गोड मानून घ्या. घरात सुख शांती आनंद आणि ऐश्वर्य आणि सगळ्यांना उदंड आयुष्य लाभू दे तुमच्या चरणी. बोलो हर हर महादेव. तिथे ठेवा, तिथे ठेवा. जिवंत आहे वादा आम्हाला मेहनत करून तरी काय ते फळ द्या. एक व्हिडिओचा काढतो. अरे हो, ही वीज आवड, हे पण आवड. आणि इकडून जास्त लांब आलं ते आम्ही करणार. हा बोली, इकडे जास्त बाहेर आलं की आम्ही करणार आउट द्यायचा गेला. किल्ली वाले. भाई फणस का हे चुरगळलेली आहेत. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत फणसाच्या, आपण इथे पाहू शकता. चुरगळलेली फणस, बरका फणस, कापा फणस. एसटीची वाट बघतो आम्ही. क्रिकेट खेळून येतो हा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी. भाई वस्तीची एसटी आलेली आहे गावात. सकाळी किती वाजता? 6चा टाइम आहे. खेड वडगाव. खतरनाक भाई. चला चालू कर. घे टाक पहिला घे. MH14 MH14 तुम्हाला पूर्ण भेटणार. इथे यायचं आंघोळीला सकाळी. काठापर्यंत पाणी येतं. हे बघ ना भाई, इथे बसायला जागा आहे भाई. नाही ना, इथे इथे कुठं शेवाळ नाहीच आहे. हा अरे इथे इथं इथं वरच्यावर पोहू शकतो आपण. हा डेंजर आहे. काहीच नाही खोल रे. आय थिंक पावसामध्ये पाणी वाढत पण असेल, सांगू शकत नाही. पावसामध्ये पाणी वाढू शकत असेल. काय बोलतो? सम्राट चना बेसन. आज कांदा भजीचा बेत आहे बादशाहवाला. आचारी खूप कोण त्याच्या शिंदे. अशा तऱ्हेने शनिवारची संध्याकाळ आणि एकदम शांततेत भाजी भाजी बनवताना मस्त. हा ते तर आहे भाई. एकदम अशी सुखाची शांतता पसरली. हा सकाळची पण मस्त आली. निशाणा एक नंबर. आपण गाणं बोलले असं पण नाही की रेकॉर्ड केलंय. दिवसभर भटकंती चालू आहे. फक्त 1 तास झोपलोय बस. 2 तास बोलून 2 तास झोपले. हा सगळे भाई. आणि काही लोकांनी स्पीकर पण लावलाय कानाजवळ कोणाच्या तरी. आवाजान माझा कान बसला आणि जो उठलो ब्लॉग मध्ये दिसेलच तुम्हाला. दिसेल तेच तर. रात्रीचा प्लॅन असा आहे की कांदा भाजी जेवण हावजी हा रात्री बाला डान्स. आणि रात्री कुठला डान्स आहे?